कडू निंब बका बका खातो. मग कडू असणारा निंब, तिखट असणाऱ्या मिरच्या त्याला जर गोड लागतात, समजून घ्यावं याला सर्पाच्या विषाची बाधा झाली. याला सर्पाच्या विषाची बाधा झाली म्हणून याला कडू गोष्ट गोड लागते, तिखट वस्तू त्या ठिकाणी गोड लागते. तसा कडू असणारा प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. महाराजाला तुम्हाला गोड वाटायला लागला. पोरांना सगळ्यांनाच लक्षात घ्या, प्रपंच गोड वाटतो. जनतेसे गुंतले प्रपंची. संसाराच्या रंगानं रंगले लोक. मग का रंगले? कारण त्यांना विषय रूपी सरप चावला. कोणता साप चावला? विषय रूपी साप सगळ्या जीवांना चावलेला आहे. म्हणून याला गोड असणारा परमार्थ, गोड असलेलं भजन, गोड असलेला त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण नको वाटते. नको मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विषय विषाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासे जाहला. बाबा ये चाललं कीर्तनाला नाही हो म्हणे महाराज, मॅच ना मॅच त्याला गोड लागते आणि कीर्तन त्याला कडू वाटते. लक्षात घ्या, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. मग कडू असणारे विषय जीवाला गोड वाटायला लागले, त्याचं कारण आहे त्याला विषय रूपी सरप चावलेला आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात कडू ते विषय की कडू विषय कोणासाठी? कोणासाठी? सध्या संत लोकांना विषय कडू वाटतात. दिल्लीत आम्ही जातो, मग दिल्लीत गेलो की 1000 लोक दिल्लीत असतात. मग 1000 लोकांच्या 1000 जिभा आहे की नाही. मग आम्ही सांगतो पोह्यात कांदा टाकू नका, भाजी विना कांद्या लसणाची विना मसाल्याची करा. लोक म्हणतात महाराज, त्या गावकडे पुढे जाणारे आमची गाडीवरचे लोक, तर महाराजाला नाही जमत, महाराजाचं वेगळं करा, आपलं पण आपल्याला जमते. काय म्हणतात कार्यकर्ते, महाराजाचं वायली करा, बाकीच्या यायचं आपलं चालू द्या. बाबा म्हणतात, अरे महाराजांना काही खाल्लं, परत ध्यानात ठेवा, महाराजांना काही खाल्लं तरी महाराजाला दोष नाही, दोष तुला आहे. दोष कोणाला आहे? आपल्याला दोष आहे. महाराजाला काही खा. ह्या लोकांना
विधी नाही, मर्यादा नाही, समाजाचं बंधन नाही, कशाचंच बंधन नाही. संत गजानन महाराज स्त्रियांच्या डब्यात गेले, विधेयी अवस्थेत होते. मी सांगितलं तुम्हाला मग, स्त्रिया पोरे बाळे न देखे तो दृष्टी, ब्रह्मरूप सृष्टी पाहत असे. सगळे महाराजाला देवच दिसत होते. मग महाराज त्या आगीन गाडीत डब्यात गेले, पण कोणाच्या? बायाच्या डब्यात गेले चुकून. बायांनी जोरात आरडाओरडा केला. जोरात आरडाओरडा केला, तो टिटी आला, पकडलं महाराजाला, पकडलं, चल महाराजाला नेलं. आणि महाराजांना स्त्रियांच्या डब्यात गेले, हा त्यांच्यावर काय झाला? अपराधाचा त्या ठिकाणी कलम लावला. न्यायाधीशानं सांगितलं जो देहावर आहे त्याच्यासाठी कायदा आहे. जो देहावर आहे, देहवृत्तीवर आहे, त्याच्यासाठी नियम आहे, बंधन त्याला आहेत. समाजाचं कायद्याचं बंधन जो देहवृत्तीवर आहे त्याच्यासाठी आहे. विदेही पुरुषाला कायद्याचं बंधन नाही. मग कोण आलं महाराजाच्या संघ? कोणी आणलं महाराजाला गाडीत? म्हणले भास्कर पाटलानं आणलं. भास्कर पाटलाला दंड लावला. दंड कोणाला लावला? भास्कर विजय ग्रंथामध्ये आहे. भास्कर पाटलाला दंड, महाराजाला नाही. विधी किंकरत्व, कायद्याचं बंधन, महाराजाला काहीच नाही. या लोकांनी दारूचं दूध केलं. काय? आमच्या तिकडं जालना जिल्ह्यात काळू बाबा झाले, पितळे महाराज झाले, दुसरे आमचे नाव्या मठाचे रंगनाथ महाराज पितळे आहे की नाही? तर मग रंगनाथ बाबा, या लोकांनी दारूचं दूध केलं. म्हणले गड्या, लग्नामध्ये पंक्तीला दारूच वाढली. मग दुसरे महाराज म्हणले गड्या, ते गुरुभाऊ रंगनाथ महाराज आणि काळू महाराज म्हणले गड्या, काळ्या आपलं समजलं, पण हे लोक वाया जातील ना. असं बर, लगेच त्या टाकीवर हात ठेवला, झालं दूध, दारूचं दूध. लक्षात घ्या, साधू संताला विधी किंकरत्व नाही. लोक म्हणतात नाही महाराजाला नाही बनत, मग त्याचं वेगळं ना आपलं वेगळं. आपली जीभ आपल्याला आवरत नाही, हा त्यातला अर्थ आहे. विठोबा रखुमाई कडू असणारे विषय, म्हणजे तुम्ही विषयाला कडू का म्हणता? नीट आहे का? विषयाला कडू का म्हणतात? महाराज म्हणतात, विषयाचे सुख साध्यंतची जाण दुःख. लक्षात घ्या, विषयाचं सुख आदी अंतासहित दुःखालाच कारणीभूत आहे. मग ज्याची अंतिम परिणती दुःखात होते, त्याला तुम्ही गोड कसं म्हणू शकता? लक्षात घ्या, जे लोक पंक्तीत बसतात, थोडा एवढूसा शिरा वाढा घ्या ना. नाही, डॉक्टरने सांगितलं तुम्हाला शुगर आहे. डॉक्टरने काय सांगितलं? शुगर आहे. मग शुगरच्या माणसाला कशाने झाली शुगर? कशाने झाली? गोडानच झाली ना. लक्षात घ्या, मग गोड असणार पदार्थ खाऊन खाऊन शुगर झाली. आता त्याच्यासाठी ते मर्यादा आली. आता ते कडू आहे. म्हणजे विषय दिसायला जरी गोड असले, पण अंतिम परिणती त्याची दुःखात होत असेल, रोगात होत असेल, भोगे रोग भयम. मग भोगाचं जर परिवसन दुःखात होत असेल, रोगात होत असेल, तर तो भोग कडू आहे असं समजा. म्हणून तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. बाबा म्हणतात कडू ते विषय, बाबाची भाषा आहे. साधू संतांच्या दृष्टीने विषय कडू आहे. आता नीट आहे का? औषधाची या कडूवटपणी होय अमृताची पुरवणी.
मग औषध कडू आहे, पण त्याची अंतिम परिणती कशात होते? आरोग्यात होते. औषध कडू आहे, पण कडू असणार औषध जर घेतलं तर त्यांना आरोग्य प्राप्त होते. लक्षात घ्या. आता कॅप्सूल निघाल्या, पहिले अजूनही या डॉक्टरची औषधं कडूच आहेत. ते गोळ्या चावून खाल्ल्या कडू लागतात. गरम पाणी करायला वेळ कोणाला आहे? जेवढे काढे दिले या डॉक्टरचे सगळे आयुर्वेदाचे काढे कडूच. पण कडू ते म्हणतात कडू जरी असलं तरी सातत्याने घ्या, मग काय होईल? होय अमृताची फळी. औषध कडू आहे पण अंतिम परिणती त्याची आरोग्यात होते, म्हणजे ते गोड आहे. आणि विषय दिसायला जरी गोड असले पण महाराज म्हणतात शेवटी ते दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून कडू ते विषय जीवा गोड झाले. कशामुळे झाले? कशामुळं? विषय रूपी आसक्ती त्याच्या मनात बसली. लक्षात घ्या. आसक्ती आणि विरक्ती एकच लक्षात घ्या. विषय दोघांचा भक्ती तीच आणि आसक्ती तीच. फक्त भक्तीमध्ये भगवंताविषयी असते आणि विषयासक्ती ही प्रपंचाविषयी असते. म्हणून विषयी लोकांसाठी हा अभंग लिहिला. म्हणतात की त्यांनी विषय सेवन केले परिणाम काय झाला? तेणे ते मुकले ज्याची वृत्ती, ज्याची दृष्टी, ज्याची नजर ही विषयानं ग्रासलेली आहे त्याला सगळीकडे विषय दिसतात. ज्याची नजर विषयानं ग्रासली, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की चंद्र अंगाचा ढवळा, परी दोषे भासला पिवळा, नाडरेची द्विधा झाला चंद्र जैसा. एका डॉक्टरकडे 2 माणसं गेले. एक माणूस गेला. मग तो माणूस गेला. काऊ म्हणे डॉक्टर साहेब मला एकाचे 2 दिसतात. काय म्हणला तो माणूस? मला एका माणसाची 2 माणसं दिसतात. तिमिरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, एकाची नाना वेशे दिसू लागे. तो काय म्हणला? डॉक्टर साहेब मला एकाच्या 2 दिसतात. डॉक्टर काय म्हणतात? काय रे तुला एकाचे 2 दिसतात, मग तुम्ही 4 का आले? डॉक्टर काय म्हणतो? तुम्ही 4 का आले? म्हणजे याला एकाचे 2 दिसत होते, पण त्या डॉक्टरला एकाचे तिमिर नावाचा दृष्टीचा दोष. दृष्टी बदलली की भक्ती होते, आणि दृष्टी जर बदल नाही झाला तर संसार होतो. एका जणानं अहो म्हणे रामभाऊ म्हैस पाहिजे हो. म्हैस आहे म्हणे. पहाटे 4 लिटर, संध्याकाळी 4 लिटर दूध देते. आणू मेट्या. आणा. मेट्यात घातली, नेली. महिना कोणता चालू आहे? मग जानेवारी फेब्रुवारी आमच्या तिकडे पाणीच नाही. वरवणच्या इकडं पाणीच नाही. झाले वावर, तुरीच राहिल्या फक्त आमच्या इकडं. तुरी संपल्या की झाले ते लोक मोकळे. आपल्या इकडे पाणीच पाणी या भागात. मग त्या म्हशीला चारा टाकायला म्हैस तोंड लावायने त्या चाऱ्याला. का? कशालाच तोंड लावायने. मग 2 लिटर बी दूध द्यावं तिनं. 2 नाही, हातच लावू दे ना.
काय राम भाऊ फसवलं हो तुम्ही आम्हाला? नाही हो फसवलं नाही म्हणे, वापस घेऊन जा तुमची म्हैस. तर मधातरी माणूस याने दुसऱ्याची दिली, मग ती त्याला म्हणते की का हो बबनराव, काय राव तुम्ही म्हैस दिली ते महाराज मनुष्य दिले. बबनराव म्हणले असं करा, त्या म्हशीला हिरवा चष्मा लावा. काय? म्हशीला हिरवा चष्मा लावा. लावला आणि हिरवा चष्मा बाजारातून आणला, 2000चा चष्मा आणला, मोठाच्या मोठा लावला म्हशीला. जी म्हशीला कडबा टाकला, कुरुम 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 खायली. दुसऱ्या दिवशी 4 लिटर दूध. ओ रामभाऊ गुण आला हो. रामभाऊ म्हणतात बबनराव तुम्ही सांगितलं ते कशासाठी सांगतो, नजरेचा फरक आहे. म्हशीला कडबा, म्हशीला हिरवं खायची सवय लागली होती. मग हिरवं खायची सवय असल्यामुळं तिला ते पिवळा कडबा काही खावा वाटे ना, फक्त चष्मा बदलला तिचा. चारा तोच, गवताचीच पेंडी टाकली, वाळेल गवताची, ती कडब्याचीच पेंडी टाकली, फक्त चष्मा हिरवा आहे. लक्षात घ्या, ज्यानं चष्मा बदलला त्याचं कल्याण होते, आणि ज्याचा चष्म्यामध्ये दोष आहे तो मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी पुत्रेशैन संसारे अनुदुस्तारे भयापारे पायिन वारी भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आचार्य सांगतात की पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म, असं किती अनंत वेळेला जन्म येते. खंती ते न करा कोणी गाढव कुतरा. लक्षात घ्या, तेने ते मुकले महासुखा. किती वेळा जन्माया किती सातिशयत्व, उत्पत्ती, विनाशित्व हे दोष आहेत विषयाचे. गीता सांगते शीतोष्णम सुख दुःखदाः मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमा पायिनो नित्यास तां तितिक्षस्व भारत. या विषयाच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, एकविधपणा विषयाजवळ नाहीच. कधी सुख तर कधी दुःख हे विषय देतात. महाराज म्हणतात शब्द कानाचा गुण. विषय तुम्हाला अभंग घेतला आणि काहीच सांगितलं नाही, तर ते जर सांगतो तर हे पोरं ऐकणारच नाहीत. म्हणून मी थोडं दुसरं सांगायलो. शब्द नावाचा विषय आहे, स्पर्श नावाचा विषय आहे, रूप नावाचा विषय आहे, रस नावाचा विषय आहे, गंध नावाचा विषय आहे. प्रत्येक इंद्रियाचा रूपाचो सुजान डोळा. लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचा रूपाने सुंदर पाहा वाटते, व्यासूर सुरेख. लक्षात घ्या, कान शब्द नावाचा गुण. निंदा स्तुती, निंदा केली की वाईट वाटते, स्तुती केली की चांगलं वाटते. जिभेचा विषय लक्षात घ्या, त्वचेचा विषय, नाकाचा विषय. या 5 विषयाच्या योगानं शब्दाची गोडी हरीन सापडला. हरणाला मंजूळ आवाज आवडतो. मग हरण पकडणारे लोक काय करतात, हरण पकडणारे लोक तिकडे फासा लावतात आणि तिकडून म्युझिक लावतात त्याच्या पलीकडे. त्या म्युझिकच्या नादात हरीण जाते आणि ते कानावर ते संगीत ऐकण्यासाठी तिकडे जाते. अचानक त्याच्या पायामध्ये त्या ठिकाणी पाश आवळल्या जातात. जितका आवळतो, जेवढं सुटण्याचा प्रयत्न करतो, तेवढा तो हरीण त्यामध्ये अडकतो. शब्दाची गोडी हरीण सापडला, रसाची बळी मासा. माश्याला शिदोडा लावतात लोक गळाला, आणि असं ओढला की ते शिदोड तर काही त्याच्या तोंडात येत नाही, पण त्याच्या दाढीत असं गळ खुपसतो, मस्तकातून बाहेर काढतात. माशाला मरायला कारण शिदोड आहे. जो फुलामध्ये मकरंद आहे तो सेवन करण्याकरता भोंगा जातो, आणि अलिसुत प्रीत करी जलसुत सोय.
तुलसीदास महाराज सांगतात अली सुत आणि जलसुत. जलसुत म्हणजे कमळ, अली म्हणजे वारा, वाऱ्याचा सुत म्हणजे वाऱ्याचा पोरगा भुंगा. भुंगा ज्याप्रमाणे जलसुतावर प्रेम करतो, त्या कमळाच्या दळात जातो आणि त्यात परागकण सेवन करतो. संध्याकाळच्या वेळेला ती कमलकलिका मिटते आणि मिटल्यानंतर तो आतच गुंतून राहतो. मग संध्याकाळी हत्ती येतात, पाणी पितात आणि एक कमळ उपटतात, धबदेशी जमिनीवर आदळतात. दुसरा हत्ती त्याच्यावर पाय देतो आणि त्या पाय दिल्यामुळे त्या कमळातला किडा मरून जातो. हा भुंगा जो आकाशात उडत होता तो फुकट मेला. कशामुळं? गंध नावाचा विषय, रूप नावाचा विषय, स्पर्श नावाचा विषय आहे. हे सगळे विषय माणसाला दुःख देतात. म्हणून बाबा म्हणतात की तेने ते मुकले महासुखा, निर्विषयक असा जो आनंद आहे, जो विषयात या डोळ्याने, कानाने, या कोणत्याही इंद्रियानं त्या ठिकाणी तो आकलन होणारा नाही. निर्विषयक असा जो आनंद आहे, स्वरूपभूत आनंद आहे, तो आनंद आपल्या जवळ आहे, आत आहे. म्हणून उलट उलट माघारा प्राणिया. लक्षात घ्या, तू बाहेर कितीही फिरला तरी बाहेर फिरशील, फिरसी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी. देव तुझ्या आत आहे. अभंग सांगतो महाराजाचा. वन वन का करसी रे भ्रमरा, वन वन का करसी. जीवरूपी भुंगा नाना फुलांच्या मकरंदाने दुःखी का दिससी रे भ्रमरा, वन वन का करसी रे भ्रमरा, वन वन का करसी. शरीर सरो